नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 जागेसाठी भरती आलेली आहे। तर बघा टोटल ज्या व्हॅकन्सी आहे ह्या 3000 व्हॅकन्सी आहे आणि फॉर्म जे आहे ते 21/2/2024 पासून सुरू झालेले आहे आणि लास्ट डेट ही 6/3/2024 असणार आहे आणि जी तुमची एग्जाम होणार आहे ती 10/3/2024 ला होऊ शकते अशी डेट सुद्धा दिलेली आहे। आणि ह्या ज्या पूर्ण ज्या व्हॅकन्सी आहे ह्या अप्रेंटिसशिप होणार आहे, जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांची, तर यासाठी या व्हॅकन्सी आलेल्या आहे। टोटल जागा ह्या 3000 आहे। तर यामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचे असेल तर 21 पासून अर्ज सुरू झालेले आहे आणि 6/3/2024 ही लास्ट डेट असणार आहे आणि याची एक्झाम ही सुद्धा जी डेट आहे ती सुद्धा दिलेली आहे। ती एक्झामची डेट आहे 10/3/2024। तो टाइम टेबल आलेला आहे। तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। तर टोटल ह्या व्हॅकन्सी आहे 3000। यामध्ये आता आपल्या जवळपास किती व्हॅकन्सी आलेल्या आहे हे आपण बघूया। म्हणजे महाराष्ट्रामध्ये अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ या डिस्ट्रिक्टला सुद्धा व्हॅकन्सी दिलेल्या आहे। तर कोणत्या डिस्ट्रिक्टला किती व्हॅकन्सी आहे हे सुद्धा आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नोकरीबद्दल व एज्युकेशनल सर्व जे अपडेट आहे ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर बघा एज लिमिट काय दिलेली आहे या फॉर्मसाठी, तर 1/4/1996 ते 31/3/2004 या दरम्यान तुमचा जन्म असला पाहिजे। आणि त्यानंतर जे एज रिलॅक्सेशन आहे, जसं SC ST OBC ला जे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते यासाठी लागू आहे। आणि त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा काय पाहिजे, तर ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं कंप्लीट कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून आणि कोणत्याही सब्जेक्टमध्ये असलं तरी चालेल। म्हणजे एनी ग्रॅज्युएट स्टुडंट यासाठी अप्लाय करू शकतात। आणि तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते 31/3/2020 नंतर पास असणं गरजेचं आहे। त्या अगोदर जर तुमचं ग्रॅज्युएशन पास असेल ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल नाही आहे। आणि यामध्ये बघा जे स्टायपंड असणार आहे ते 15,000 रुपये तुम्हाला प्रति महिना हे स्टायपंड मिळणार आहे। आणि रूरल, सेमी अर्बन, अर्बन आणि मेट्रो ब्रँच सर्व ब्रँचला सेम आहे। म्हणजे तुम्ही जर यामध्ये सिलेक्ट झाले तर तुम्हाला 15,000 रुपये प्रति महिना स्टायपंड मिळणार आहे। आणि यामध्ये बघा जे फॉर्मची फी असणार आहे म्हणजे चालान असणार आहे ते किती असणार आहे, तर बघा PWBD साठी 400 रुपये प्लस GST लागणार आहे। त्यानंतर SC ST आणि सर्व वुमन आणि EWS यांच्यासाठी 600 प्लस GST एवढं चालान लागणार आहे। आणि बाकी जे कॅन्डिडेट आहे त्यांना 800 प्लस GST लागणार आहे। म्हणजे यासाठी जर कोणत्याही कास्टमधली वुमन फॉर्म भरत असेल तर त्यांना 600 रुपये प्लस GST चालान भरावं लागणार आहे। म्हणजे जेवढं चालान SC आणि ST ला आहे तेवढं चालान ऑल कॅटेगरी वुमनसाठी लागू आहे। तर बघा यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती व्हॅकन्सी दिल्या आहे ते आपण बघूया। यामध्ये टोटल 320 व्हॅकन्सी दिलेल्या आहे महाराष्ट्रासाठी। यामध्ये NMRO, त्यानंतर पणजी, त्यानंतर बाकीसुद्धा डिस्ट्रिक्ट यामध्ये नमूद केले आहे ते आपण बघू शकतो। आणि यामध्ये कास्ट वाईजसुद्धा जागा ज्या आहे ह्या दिलेल्या आहे आणि डिव्हिजन वाईजसुद्धा यामध्ये जागा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहे। त्यानंतर बघा ठाणे 23, अहमदनगरला 28, अकोला 30 जागा आहे, त्यानंतर अमरावतीला 36 जागा आहे, औरंगाबादला 23 जागा आहे, नंतर जळगावला 23, नागपूरला 27 जागा आहे, नाशिकला 33 जागा आहे, पुण्याला 26 आणि सोलापूरला 20। तर बघा यामध्ये व्हॅकन्सीसुद्धा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहे। यामध्ये अमरावती, अकोला, नागपूर इथल्यासुद्धा व्हॅकन्सी दिलेल्या आहे आणि इथे कास्टनुसार सुद्धा व्हॅकन्सी दिलेल्या आहे। ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध केलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता आणि पूर्ण जी PDF आहे ती रीड करू शकता। तर बघा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये टोटल 3000 जागेसाठी ही भरती आलेली आहे आणि भरती अप्रेंटिसशिप असणार आहे। यामध्ये 21/2/2024 पासून अर्ज सुरू झालेले आहे आणि 6/3/2024 ही लास्ट डेट असणार आहे आणि 10/3/2024 यांची एक्झामची डेटसुद्धा यामध्ये नमूद केलेली आहे। तर जे विद्यार्थी इलिजिबल आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहे ते विद्यार्थी सेंट्रल बँक ऑफ इंडियासाठी अप्लाय करू शकतात। तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या व या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।